स्टडी टाइम लाईटली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 सहकारी संस्थेची स्थापना यामधील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला अ ब क ड इ सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूयाचा व्हिडिओ. यामधील प्रश्न पहिला अ आहे. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. 1. सहकारी संस्थेची नोंदणी ही रिकामी जागा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे सहकारी संस्थेची नोंदणी ही बंधनकारक असते. 2. नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकाम्या जागी प्रती जोडाव्या लागतात. तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 4. म्हणजे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. 3. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात येते तिला रिकामी जागा असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रवर्तक. म्हणजेच सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवते तिला प्रवर्तक असं म्हणतात. 4. सहकारी संस्थेची नोंदणी अर्ज नमुना रिकामी जागामध्ये असावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे प. म्हणजेच अ. सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्ज नमुना अ मध्ये असावा लागतो. 5. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला रिकामी जागा देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे नोंदणी प्रमाणपत्र. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र देतो. 6 नंबर आहे निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना रिकामी जागा या नोंदवहीत करतात. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व. निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीत करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे ब. योग्य जोड्या जुळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, अ गटामध्ये दिलेला आहे नोंदणीचा पुरावा, ब. प्रवर्तन अवस्था, क. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, ड. नोंदणी अर्ज, इ. सहकारी संस्थेचे नोंदणी अधिकारी. ब गटामध्ये दिलेला आहे 1960 2 नमुना ब, 3 नोंदणी दाखला, 4 1904, 5 नोंदणी पूर्व अवस्था, 6 तलाट्याचा दाखला, 7 नोंदणी नंतरची अवस्था, 8 नमुना अ, 9 निबंधक, 10 सभासद. विद्यार्थी मित्रांनो, अचं नोंदणीचा पुरावा याचे उत्तर आहे नोंदणीचा दाखला. प्रवर्तन अवस्थेचे उत्तर आहे नोंदणी पूर्व अवस्था. कचं उत्तर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. याचं उत्तर आहे 1960. ड. नोंदणी अर्ज नमुना अ. आणि शेवटचा आहे सहकारी संस्थेचा नोंदणी अधिकारी, याला आपण निबंधक असं म्हणतो, म्हणून याचं उत्तर निबंधक. क नंबर आहे प्रश्न पहिला क. खालील विधानांसाठी एक शब्दसमूह लिहा. सहकारी संस्था स्थापना करण्यासाठी पुढाकार घेणारी व्यक्ती. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवर्तक. 2. सहकारी संस्था नोंदणीचा अर्ज. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे नमुना अ. 3 नंबर आहे सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी. तर याचं उत्तर आहे निबंधक. 4 नंबर आहे सभेतील कामकाजाची लिखित स्वरूपात नोंद, याला आपण इतिवृत्त असे म्हणतो, म्हणून याचं उत्तर इतिवृत्त. 5. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा, याला आपण नोंदणी प्रमाणपत्र म्हणतो. 6. नोंदणी अर्जाची नोंद निबंधक या नोंदवहीत करतात. तर याचं उत्तर आहे कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीत करतात. प्रश्न पहिला ड. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. 1. प्रवर्तक सहकारी संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे, कारण प्रवर्तकामुळे सहकारी संस्था अस्तित्वात येते. हा प्रवर्तक हा असा व्यक्ती आहे की संस्था स्थापने करण्याची कल्पना प्रवर्तकाच्याच मनात येते, म्हणून हे विधान चूक आहे. 2. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी उपविधी आवश्यक असते. तर बरोबर. उपविधी म्हणजे सहकारी संस्थेच्या कामकाजाची दैनंदिन कामकाजाची नोंद असणारा एक दस्तऐवज, याला आपण उपविधी असे म्हणतो. पहिली सर्वसाधारण सभा नोंदणीपूर्व घ्यावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे. 4. सहकारी संस्थेच्या स्थापनेत प्रवर्तन अवस्थेला फारसे महत्त्व नसते. तर हे विधान चूक आहे.
5. नोंदणीचे प्रमाणपत्र हे सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा असतो. बरोबर, हे विधान बरोबर आहे. आणि 6. सहकारी संस्थेची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याला निबंधक असे म्हणतात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न पहिला ई. खालील विधाने पूर्ण करा. 1. सहकारी संस्थेची नोंदणी रिकामी जागा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान पूर्ण करून सहकारी संस्थेची नोंदणी ही सक्तीची असते. 2. सहकारी संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला रिकामी जागी असे म्हणतात. तर विधान पूर्ण करून सहकारी संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. आणि 4 आहे, सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्जाचा नमुना रिकामी जगामध्ये असावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विधान पूर्ण करून सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जाचा नमुना अ मध्ये असावा लागतो. 3. नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या म्हणजे उपविधीच्या रिकामी जागा प्रती जोडाव्या लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विधान पूर्ण करून नोंदणी अर्जासोबत पोटनियमाच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. रिकामी जागा आहे, त्यानंतर प्रवर्तक, तर स्थापना यामध्ये दिलेलं आहे.